सर काय सांगाल मानव अधिकार आणि तुमच्या संस्थेमार्फत ठाणे नसेल तर मुंबईतल्या कॅन्सर पेशंटसाठी एक नवीन उपक्रम आपण सुरू करतोय। अल्प दरामध्ये त्यांचा उपचार या ठिकाणी होणार आहे। कशा पद्धतीचा उपचार असणार आहे, त्या उपचारांमध्ये काय काय आपण त्या रुग्णांना सेवा देणार आहोत? सबसे पहले तो मैं सुनील चौधरी जी का शुक्रगुजार हूँ, दिनेश जी का शुक्रगुजार हूँ कि इन्होंने मुझे इस थाने की सिचुएशन के बारे में बताया जहाँ पे कैंसर के पेशेंट्स का नंबर बढ़ता जा रहा है। कैंसर अपने आप में एक महाबीमारी के रूप में ऊपर आ रहा है। सबको हम देख रहे हैं, परिवार में हर किसी को कैंसर हो रहा है। उससे ज्यादा मरीज क्या जूझ रहा है कि कैंसर की बीमारी का खर्चा, इलाज का खर्चा बढ़ता जा रहा है। तो सुनील जी की मदद से हमने यहाँ पे एक पहल की है कि हम एडवांस ट्रीटमेंट ऑफ कैंसर, जिसमें इम्यूनोथेरेपी, टारगेटेड थेरेपी और सारे एडवांस से एडवांस ट्रीटमेंट्स को हम लोगों की सहूलियत के लिए उनके बजट के अंदर लेके आने के लिए प्रयास कर रहे हैं। सुनील साहब एक फाउंडेशन चलाते हैं, मानव आधार फाउंडेशन, जिसने ये वादा किया है कि किसी कैंसर पेशेंट को यहाँ से मना नहीं होगा। आप प्लीज आगे बढ़ के हमें संपर्क करें। यहाँ पे आपको कैंसर की ओपीडी कंसल्टेशन की सुविधा मुफ्त में दी जाएगी। ऑपरेशन और सब कीमोथेरेपी का जो इंतजाम है वो सारी सरकारी योजनाओं के थ्रू और मानव आधार फाउंडेशन के थ्रू बंबई के सबसे नामी गिरामी डॉक्टरों की मदद से आपके लिए लाया जाएगा। ये हमारा आपसे वादा है। सर आपण बघितलं तर कॅन्सर मोठ्या प्रमाणात आता वाढत चाललेला आहे। कॅन्सर एखाद्याला डिटेक्ट झालं की तो पहिल्यांदा घाबरतो, कारण का त्याचा खर्चच एवढा मोठा आहे की काही लोक तर मी बघितलेले की त्यांनी लोन काढलेलं आहे, घर स्वतःचं गिरवी ठेवलेलं आहे यासाठी। देखिए, ये हमारे समाज की विफलता है जिसमें हम लोगों को कैंसर जैसी बीमारी के लिए लोगों से उधार लेना पड़ता है। ये सामाजिक विफलता है। अगर समाज में सुनील जी जैसे लोग, दिनेश जी जैसे लोग आगे आ जाएं और डॉक्टरों के साथ मिलकर एक पब्लिक प्राइवेट पार्टनरशिप करें जैसी हमने यहाँ पे की है, मैं आपसे वादा करता हूँ किसी भी पेशेंट को कैंसर के लिए लोन लेने की जरूरत नहीं है। हम आपसे प्रार्थना करते हैं कि अगर आपका कैंसर का इलाज चल रहा है तो आप अपने प्रोटोकॉल को, अपने बजट को हमसे शेयर करें। हम कोशिश करेंगे कि हम आपको उस बजट में करें जिस बजट में सरकार आपको इलाज का वादा करती है। मी तर पहिल्यापासून प्रत्येक पेशंटला सेवा देत असतो। माझा मानव आधार फाउंडेशनचा लोगोच तो आहे की मानव सेवा ही ईश्वर सेवा। आणि तुम्ही बऱ्याचदा हे ऐकलं असेल की प्रत्येक पेशंटला मदत करत असतो। परंतु आता हे डॉक्टर साहेब माझ्यावर जुळलेले, त्यांना मी रिक्वेस्ट केली की मुंबई सोडून ठाण्यात या। मुंबईला भरपूर सुविधा आहे, ठाण्यामध्ये नाही आहे, तर तुम्ही मला सहकार्य करा। दिनेश मांडवकरांनी पण खूप डॉक्टरला रिक्वेस्ट केली, तर डॉक्टर आता ठाण्यामध्ये आले। जो पेशंटचा बजेट असेल त्या बजेटमध्ये आपण काम करूया, हे मी ठरवलेलं आहे। सर केमोथेरपी कशा पद्धतीने असेल, कारण का केमोथेरपी बघायला गेले तर भरपूर पैसे त्यातून काही रुग्णाला घेतात। आपल्याकडे कशी सवलत असेल? आपल्याकडे पेशंटच्या बजेटमध्ये काम करू। पेशंट बोलले माझ्याकडे 10,000 आहे तरी आपण काम करू, पेशंट बोलले 15,000 तरी काम करू। कारण हे किमोथेरपी खूप महाग आहे, 40,000, 25,000, 50,000 जे काय असतात प्रत्येक एक किमोचे, असं पेशंट ते भरू शकत नाही। तर आम्ही जे पेशंटच्या बजेटमध्ये काम करू आणि ते पेशंटचं जीव वाचवू। आपण एक बघितलं असेल की मुंबई या ठिकाणी अनेक सरकारी हॉस्पिटल आहे, टाटासारखं मोठं इन्स्टिट्यूट आहे, खूप साऱ्या पर्याय मुंबईमध्ये उपलब्ध आहेत। पण ठाण्यात ही परिस्थिती नाही आहे। ठाणे शहर झालं किंवा कल्याण डोंबिवली, आपण पलीकडे वाडा, भिवंडी, मोखाडा या साईडला जर गेलात तर इकडे कॅन्सर पेशंटसाठी एखादी चांगलं इन्स्टिट्यूट किंवा हॉस्पिटल जे कमी खर्चामध्ये त्यांना उपचार करू शकेल असं उपलब्ध नाहीये। ही गोष्ट आमच्या बरेच दिवस लक्षात होती, म्हणून मी सरांना रिक्वेस्ट केली। सरांचं खूप मोठं सोशल वर्क आहे आणि चौधरी सरांशी पण मी बोललो की आपल्याला ठाण्यामध्ये काहीतरी रुग्णांसाठी करावं लागेल, कारण की ठाण्यातले बहुसंख्य रुग्ण हे टाटाकडे फेऱ्या मारत असतात आणि जी हॉस्पिटल आहे, त्या मोठी हॉस्पिटल आहे, त्यांचा खर्च परवडत नाही। ठाण्यात जी मोठी हॉस्पिटल आहेत, म्हणजे आपण बघत असा ठाण्याच्या आजूबाजूला जी मोठमोठी हॉस्पिटल आता सध्या येत आहेत, त्याच्यामध्ये अव्वाच्या सव्वा म्हणजे जे सामान्य लोकांना कॅन्सरचा उपचार परवडणारच नाही, त्या लेवलला त्यांचे सगळं बिलिंग आणि हे चालू आहे। म्हणून ही बरेच दिवस आमच्याकडे पण तक्रारी येत होत्या की दादा आपल्याला कमी ह्याच्यामध्ये कुठे उपचार होतील। म्हणून मी चौधरी सरांबरोबर बोललो आणि या सरांबरोबर पण खूप दिवस मी रिक्वेस्ट करत होतो की आपण ठाण्यामध्ये काहीतरी सुरू करूया, आणि दोघांनी चांगला प्रतिसाद दिला। आणि आता मुंबईच्या धर्तीवर म्हणजे टाटाच्या जवळपास जे रेट्स आहेत, ज्या दरामध्ये तिकडे उपचार केले जातात, त्या दराच्या दरम्यानच आपण ठाण्यामध्ये रुग्णांना उपचार देण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि नक्कीच यशस्वी आम्ही याच्यामध्ये होऊ, या आम्हाला शंका नाहीये।
नक्कीच आपण पाहिलं तर आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून कॅन्सरवरती या ठिकाणी स्वस्तात या ठिकाणी उपचार जो आहे तो या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार. संपूर्ण ठाणे असेल किंवा ठाण्यातील आजूबाजूच्या संपूर्ण परिसरातील या ठिकाणी कॅन्सरचे जे ग्रस्त रुग्णालय आहे त्यांना कुठेतरी संपूर्ण उपचाराची फायदेशीर या ठिकाणी ठरणार आहे. केमोथेरपीच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार जे आहे ते या हॉस्पिटलमध्ये या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. ठाण्यातील हे हॉस्पिटल नक्कीच कॅन्सरमधील रुग्णालयाला रुग्णांच्या मदतीसाठी या ठिकाणी फायदेशीर ठरणार आहे. आधार हॉस्पिटल असेल तसेच ग्लोबल केअर सेंटर असेल यांच्या माध्यमातून या संपूर्ण अल्पदरामध्ये या ठिकाणी स्वस्तात जे आहे कॅन्सरवरती या ठिकाणी उपचार होणार आहे. और बहुत सारे लोगों को इनके हाथ से मदद मिले और दिनेश भाई के हाथ से मदद मिले. इसके बाद अकेले बीमारी के लिए लड़ रहे हैं. तुम सब मिले तो बहुत अच्छा. हम सब तुम्हारे साथ. आधार फाउंडेशन बहुत अच्छा. हम सब तुम्हारे आधार हॉस्पिटल क्योंकि सर शुरू आहे आणि ये बीमारी के पैसा बहुत परेशानी शुरू आहे. ऐसे आपके आदमी मिले हमें ये जान पहचान नहीं थी. आधार हॉस्पिटल आने के बाद सर हमारे को मिले भगवान जैसे उन्होंने मेरे को तो देखने को नहीं आता. इधर से इधर स्टेशन तक आने को मेरी ताकत नहीं पड़ती. सर मेरे को उठा हुआ धमाको कैंसर केअर सर मी ना सोलापूरहून मला कॅन्सर झाला होता. मी सोलापुरात 1.5 वर्ष मी तिथे ट्रीटमेंट घेतलो. मला तिथं काही फरक पडला नाही. ज्यावेळेस आधार हॉस्पिटलला आलो ना त्यावेळेस मी सुनील सर चौधरींना भेटलो. त्यांनी मला इथं आधार दिले. त्यांच्या आधार हॉस्पिटलमध्ये मला ट्रीटमेंट दिले. त्यांनी मला वर्षभर केमो चालू होते ते पूर्ण केमोचा खर्च सुनील सर चौधरी बघितले. परत अजून माझं खाणं फिरणं 3 महिने मी इथं ॲडमिट होतो. पूर्ण माझा खर्च सुनील सर बघितले. आता सध्या मला इथं मी 1 महिना अजून ॲडमिट आहे. ते माझं रेडिएशनचं पूर्ण येणं जाणं पूर्ण सगळं खर्च जेवण तीन सर बघते. माझं पूर्ण घर गिरबी ठेवून मी बघितलं सोलापुरात. मला काही उपयोग झाला नाही. ज्यावेळेस मी ठाण्यामध्ये आधार हॉस्पिटल आलो ना तिथं मला यश मिळालं. थोडं व्यवस्थित दणकट आहे मी आता इथं. धन्यवाद सर. नक्कीच या रुग्णावरती देखील आधार हॉस्पिटलच्या माध्यमातून या ठिकाणी उपचार जे आहे ते कॅन्सरवरती होताना आपल्याला पाहायला मिळतात. ठाणे लाईव्हचे अपडेट जाणून घेण्यासाठी आत्ताच ठाणे लाईव्हला फॉलो करा. धन्यवाद.